त्याचे काप पण करून घेतलेले आहेत, आपण तोडून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपण निवडून साफ करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे असे आपण तोडून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने. तर इथे आपण दोन दोन कांदा घेतलेले आहेत, ते कट करून घ्यायचे, बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. तर इथे आपण एक पातेलं ठेवलेलं आहे. एक पातेलं ठेवलं गॅसवर. गॅस चालू करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून पाणी गरम होऊ द्यायचे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण घेवडा घालून घ्यायचे. जे आपण घेवडा घेतलेला आहे ते घेवड्या आपण ह्यामध्ये शिजवून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटासाठी आपण याला फक्त वाफवून घ्यायचे. मस्त अशी शिजली की त्यानंतर आपण याला फोडणी द्यायची आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली घेवडा इथे शिजतोय. तर इथे काय करायचे 1 मिनिटासाठी आपण झाकण लावून द्यायचे, म्हणजे लवकरात लवकर शिजतील. तर इथे आपण झाकण लावून सोडलं. इथे पाहू शकता पुन्हा आपण पाहूयात 1 मिनिटानंतर मस्त अशी शिजलेले आहेत. तर इथे तयार झालेले आहेत आपले घेवडा. तर आपण काय करायचं, एक चाळणी घेतली. चाळणीवर आपण हे घेवडा काढून घ्यायचे. खाली एखादं भांडं ठेवा कारण पाणी जाईल. तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे. एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये आपण तेल घालायचे. कडकडीत गरम होऊ द्यायचे. गॅस चालू करून घेतलेला आहे. तेल कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचे. कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी 2 चमच तेल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने 1 मिनिटासाठी आपण कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण 1 चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडेल तसं तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा इथे आपण वापरलेला आहे. त्यानंतर आपण हे घेवडा घालून घेऊयात. मस्त वाफवून घेतलेली घेवडा यामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता. आता हे सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यामध्ये. आता आपण अर्धा चम्मच मीठ यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त अशी परतून घेऊयात. ते एकदम झटपट आणि चवीला अप्रतिम लागते. हिरवी मिरचीचा ठेचा घालून आपण ही भाजी बनवतो आहे आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये